हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत इयत्ता 7वीची कविता हिंदीची। कवितेचं नाव आहे फूल और काटे आणि या कवितेचे कवी आहे अयोध्या सिंह उपाध्याय हरी औध। या कवितेचा आपण परिचय बघणार आहोत। तर जन्म आहे 1865 आजमगड उत्तर प्रदेश, मृत्यू 1947। रचना आहे प्रिय प्रवास, पद्य प्रसून, वैदेही वनवास, अधखिला फूल, प्रेम कांता आदि। परिचय। अयोध्या सिंह उपाध्याय जी का खड़ी बोली हिंदी के प्रारंभिक कवियों में मूर्धन्य स्थान है। आप हिंदी के एक आधार स्तंभ है। प्रस्तुत कविता में कवि ने यह स्पष्ट किया है कि मनुष्य विशिष्ट कुल में जन्म लेने से नहीं बल्कि अपने कर्मों से ही बड़ा बनता है। विचार मंथन है। भूलकर भी न करे भूल, बने फूल नहीं शूल, निम्न आधार पर चर्चा करो। म्हणजे भूल, फूल, शूल याच्यावर काय करायचं आहे, थोडक्यात त्यांनी विचार मंथन दिलेलं आहे, ह्याच्यावर चर्चा करायची। तर आपण आता ही कविता एक एक कडवं घेऊन वाचन करून त्याचा अर्थ समजून घेऊया। तर पहिलं कडवं आहे, हे जन्म लेते जगह में एक ही पौधा उन्हें है पालता, रात में उन पर चमकता चांद भी एक ही सी चांदनी है डालता। तर या कडव्याचा अर्थ आहे म्हणजे फूल आणि काटा हे दोघेही एकाच ठिकाणी काय घेतात, जन्म घेतात। एकाच झाडाचे रोपटे त्या दोघांचेही सारखेच काय करतात, पालन पोषण करतात। रात्रीच्या वेळी जेव्हा आकाशात चंद्र चमकतो ना, तेव्हा तो सुद्धा दोघांवर आपली काय दाखवतो, शीतल चांदणी सारखीच पसरवतो। दोघांमध्ये निसर्ग कोणताही भेदभाव करत नाही, अशा याचा अर्थ होतो कडव्याचा। परत आपण रीडिंग करू हे कडवं। हे जन्म लेते जगह में एक ही पौधा उन्हें है पालता, रात में उन पर चमकता चांद भी एक ही सी चांदनी है डालता। सेकंड कडवं, मेह उन पर है बरसता एक सी उन पर हवाएं है बही, पर सदा ही यह दिखाता है हमें ढंग उनके एक से होते नहीं। याचा अर्थ असा होतो, जेव्हा ढग, मेह म्हणजे काय, ढग, जेव्हा ढग पाणी सांडतात तेव्हा ते दोघांवर सारखाच पाऊस पाडतात। त्यांच्यावरून वाहणारा वाराही दोघांसाठी कसा असतो, सारखाच असतो। परंतु एवढी सारखी परिस्थिती असूनही आपल्याला नेहमी हेच दिसते की त्या दोघांचे स्वभाव आणि वागणूक कधीच एकसारखी नसते, ती पूर्णपणे वेगळी असते। तिसरं कडवं आहे, छेदकर काटा किसी की उंगलियां, फाड़ देता है किसी का वर वसन, प्यार डूबी तितलियों के पर कतर, भवर का है वेद देता श्याम तन। याचा अर्थ असा होतो, इथे काट्याचा स्वभाव सांगितलेला आहे या कडव्यामध्ये। काटा झाडाजवळ येणाऱ्या कोणाच्याही बोटात रुतून ती बोटे जखमी करतो, कोणाचेही सुंदर महागडे कपडे फाडून टाकतो। फुलांवर प्रेम करणाऱ्या या सुंदर फुलपाखरांचे पंख तो कापून टाकतो आणि मध गोळा करायला येणाऱ्या काळ्या भोंग्याचे म्हणजेच भवर शरीर सुद्धा टोचून घायाळ करतो। म्हणजेच काटा सर्वांना काय देतो, फक्त दुःखच देतो। नेक्स्ट कडवं, फूल लेकर तितलियों को गोद में, भौर को अपना अनूठा रस पिला, नीज सुगंध औ निराले रंग से है सदा देता कली जी की खिला। तर या कडव्याचा अर्थ म्हणजे या उलट फुलाचा स्वभाव खूप प्रेमळ असतो।
आणि फूल आपल्याला प्रेमाने फुलपाखरांना आपल्या मांडीवर घेते. भोंग्याला आपला अनोखा मधुर रस पाजते. म्हणजे आपल्या सुवासिक सुगंधाने आणि वेगवेगळ्या सुंदर रंगांनी ते पाहणाऱ्या प्रत्येकाचे मन आनंदित करते. म्हणजे कली जी की खिला म्हणजे सगळ्यांना काय करते, ते खुश करते. लास्ट कडवं, है खटकता एक सबकी आँख में, दूसरा है सोहता सूर शीस पर. किस तरह कुल की बड़ाई काम दे, जो किसी में हो बड़प्पन की कसर. म्हणजे आपल्या वाईट वागणुकीमुळे काटा सर्वांच्या डोळ्यात काय करतो, खटकतो. या उलट फूल आपल्या चांगल्या गुणांमुळे देवाच्या चरणी आणि डोक्यावर सन्मानाने चढवले जाते फूल. शेवटी कवी म्हणतात की जर माणसाच्या स्वतःच्या स्वभावात आणि कर्मात मोठेपण नसेल तर त्याच्या उच्च कुळात किंवा मोठ्या घराण्यात जन्म घेण्याचा काहीच फायदा होत नाही. या ठिकाणी ही कविता म्हणजे तिचं कडवे आपण वाचन करून एक एक कडवं समजून घेतलेलं आहे. आता या कवितेखाली काही शब्द दिलेले आहेत, शब्दांचे अर्थ आहेत. ते शब्दांचे अर्थ आपण समजून घेऊ. मेह, बादल, वर, श्रेष्ठ सुंदर, वसन, वस्त्र, वेदना, घायल करना, भर, भवरा, जी, मन, सोहना, शोभा देना, शीस, सिर आणि एक मुहावरा आहे, जी की कली खिलना म्हणजे खुश होना. या कवितेखाली जो काही स्वाध्याय दिलेला आहे तो स्वाध्याय आपण थोडक्यात समजून घेऊया. पहिलं, रिक्त स्थान की पूर्ति करो. क, रात में उन पर डैश डैश चांद भी. तर याचा आन्सर आहे चमकता. एक ही सी डैश डैश है डालता, चांदनी. ख, प्यार डूबी तितलियों के डैश डैश कतर पर, भोर का है वेद देता डैश डैश तन, श्याम. याचा आन्सर आहे श्याम. नेक्स्ट, एक वाक्य में उत्तर लिखो. फूल किनको गोद में लेता है. तर उत्तर, फूल तितलियों को गोद में लेता है. फूल तितलियों को गोद में लेता है. नेक्स्ट, बड़प्पन की कसर रह जाने पर क्या काम नहीं देती. तर त्याचं उत्तर आहे बड़प्पन की कसर रह जाने पर कुल की बड़ाई काम नहीं देती. कुल की बड़ाई काम नहीं देती. ज, कौन एक सा बरसता है. मेह सब पर एक सा बरसता है. ज, फूल किसको रस पिलाता है. फूल भंवरों को अपना अनूठा रस पिलाता है. नेक्स्ट आहे, निम्नलिखित वर्णों से समानार्थी और विरुद्धार्थी शब्दों की जोड़ियां ढूंढो और अपने वाक्यों में प्रयोग करके कॉपी में लिखो. म्हणजे या साईडला समानार्थी शब्द दिलेले आहेत ते आपल्याला इथून शोधून लिहायचे आहे आणि या साईडला आहे विरुद्धार्थी शब्द. तर मी शोधून इथं लिहून दाखवलेले आहे. त्याचा वाक्यामध्ये प्रयोग करायचा आहे आपल्याला. मी तो प्रयोग तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. आता मी जे विरुद्धार्थी आणि समानार्थी शब्द शोधून लिहिलेले आहेत ते तुम्हाला मी रीडिंग करून दाखवते. स्टार्टिंगला आहे समानार्थी शब्द, पुष्प, फूल, मेघ, बादल, पानी, जल, रास्ता,
पथ विरुद्धार्थी, रात दिन, छोटा बड़ा, पास दूर, हसना रोना. आता यांचे वाक्यात प्रयोग कसा करायचा ते मी सांगते. फर्स्ट आहे पुष्प, जे पूजा के लिए सुंदर पुष्प लाओ, फूल. बगीचे में रंग बिरंगे फूल खिले हैं. नेक्स्ट मेघ, आसमान में काले मेघ छा गए हैं. बादल, बादल बरसने से मौसम सुहावना हो गया. पानी, हमें रोज साफ पानी पीना चाहिए. जल, जल ही जीवन है. नेक्स्ट रास्ता, यह रास्ता सीधे जंगल की तरफ जाता है. पथ, हमें हमेशा सच्चाई के पथ पर चलना चाहिए. रात, रात के समय आसमान में तारे चमकते हैं. दिन, सूरज निकलने पर दिन की शुरुआत होती है. छोटा, मेरे पास एक छोटा कुत्ता है. बड़ा, हाथी एक बहुत बड़ा जानवर है. पास, मेरा स्कूल मेरे घर के बहुत पास है. दूर, नदी यहाँ से बहुत दूर बहती है. हंसना, चुटकुला सुनकर सब हंसना शुरू कर देते हैं. रोना, चोट लगने पर बच्चे का रोना स्वाभाविक है. तर या ठिकाणी आपण ही कविता समजावून घेतली आणि त्याखाली जे काही प्रश्न आणि उत्तर होते ते पण आपण समजून घेतले. या ठिकाणी तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.